नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. नांदेड जिल्हा भरड कृषी महोत्सवाचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते उद्घाटन. लोहा तालुक्यातील कोष्टेवाडीत संत बाळूमामांच्या सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात विषबाधा. आणि नांदेडच्या सावरगाव कोष्टेवाडीतील विषबाधा झालेल्या रुग्णांची माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतली भेट. आता बातम्या सविस्तर. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पौष्टिक तृणधान्य योजनेअंतर्गत ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा इत्यादी भरड धान्यांचे पोषण मूल्य आणि आहारातील महत्त्व समजावून सांगण्यासाठी जिल्हा भरड कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये भरड धान्यावर आधारित 40 ते 45 स्टॉल उभारण्यात आले आहे. यात नाचणी, ज्वारी, बाजरी, राजगिरा, कोडो धान्य व हुरडा, नाचणी, लाडू, बिस्किट, राजगिरा पापड, लाह्या, धपाटे तसेच भरड धान्यावर आधारित खाद्यपदार्थ विक्रीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच इतर कृषी उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते करण्यात आले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय यांचा डिपार्टमेंट, त्याचप्रमाणे जिल्हा कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत अशा प्रकारचे आयोजनं होत असतात. आणि त्यामध्ये महत्त्वाचा हेतू असतो की शेतकऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान जे आहे त्याची माहिती पोहोचवणे, त्याचबरोबर त्यांची जे उत्पादनं असतात त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि जनजागृती करणे. त्या अनुषंगानं आज हे महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. यासोबतच आज मिलेटच्यासाठी म्हणजे तृणधान्यांच्या जनजागृतीसाठी एक रॅली आयोजित करण्यात आली होती, ज्यामार्फत लोकांपर्यंत हा संदेश आपल्याला द्यायचा आहे की जे तृणधान्य किंवा मिलेट्स आहेत, जे आपल्या मराठवाड्याच्या भूमीत ते मुख्य पीक आहे आणि मूळ पीक आहे. सोयाबीन, कापूस हे सगळे येण्या अगोदर आपल्याकडे हे जे भरड धान्य होतं हेच जास्त आपल्याकडे पिकवलं जायचं. तर हे आपल्या आरोग्यासाठी सर्वात चांगलं आहे आणि त्याचा आपण आहारामध्ये सेवन हे वाढवतो. शेतकऱ्यांना मी हेच आवाहन करेल की आपण सध्या तरी आपण जर बघितलं तर उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं 2 गोष्टींवर लक्ष देणं आवश्यक आहे. एक आहे की अद्ययावत तंत्रज्ञानाची आपण कास धरायला पाहिजे. त्यामध्ये जसं आता ड्रोन टेक्नॉलॉजी आलेली आहे, ड्रोनचा वापर करून कीटकनाशकांची फवारणी केल्यास कीटकनाशकाची बचत होते, त्यातनं विषबाधा होत नाही, जास्त चांगल्या प्रकारे तो लागू होतो. अशा प्रकारचे अद्ययावत तंत्रज्ञान वापरणं आवश्यक आहे. आणि सोबतच जी आपली इनपुट कॉस्ट आहे किंवा जी शेतीमध्ये लागणारा खर्च आहे तो कसा कमी करता येईल, अनावश्यक कीटकनाशकं किंवा तणनाशकं न वापरणे, जेव्हा आपण पेरणी करतो तेव्हा ते कृषी विभागाच्या सल्ल्यानं पावसाचा, हवामानाचा अंदाज घेऊन योग्य वेळी करणे, जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येणार नाही. अशा प्रकारच्या जर काही गोष्टी केल्या तर आपला जो शेतीमध्ये जाणारा खर्च आहे तो कमी होऊ शकतो. आणि जसं एखाद्या व्यापारात असतं की उत्पादन खर्च कमी असला की आपोआप त्याचं उत्पन्नामध्ये वाढ होते, तशा प्रकारचं शेतीमध्ये सुद्धा उत्पन्नात वाढवण्यासाठी त्याची मदत होईल. लोहा तालुक्यातील सावरगाव कोष्टेवाडीत संत बाळूमामांच्या सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात भगर व आमटीच्या महाप्रसादातून 1745 भक्तांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी 6 फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ही घटना घडली. विषबाधेनंतर गावकऱ्यांना लोहा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांना नांदेडच्या शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या विषबाधा झालेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली असल्याची जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले आहे. लोहा तालुक्यातील कोष्टेवाडी हे जे गाव आहे, सावरगाव नसरत PHC अंतर्गत येतं, त्या ठिकाणी काल एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान प्रसाद खाल्ल्यामुळे, विशेषतः भगर आणि आमटी यांचं सेवन केल्यामुळे 1745 लोकांना आतापर्यंत त्याचा त्रास झाल्याचा आपल्याकडे निदर्शनास आलेला आहे. एकूण 4500 लोकांनी त्या ठिकाणी जेवण केलं होतं. त्यापैकी 1745 लोक हे आपल्याकडे विविध शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत. काल रात्री अचानक मोठ्या प्रमाणावरती इतके सगळे रुग्ण दाखल होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला होता. मात्र अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करून शक्य त्या सगळ्या रिसोर्सेसचा वापर करून आपण सगळ्यांना आता स्टेबिलाइज केलेलं आहे. सगळे रुग्ण हे चांगल्या परिस्थितीत आहेत, कोणीही त्यामध्ये अत्यवस्थ नाही. आणि अनेक रुग्णांना आता त्यांचा उपचार पूर्ण होऊन सुटी देण्याचं म्हणजे डिस्चार्ज देण्याचं सुद्धा सुरुवात झालेली आहे. यामागे नेमकं कारण काय, त्याची कारणमीमांसा करण्यासाठी अन्न औषध प्रशासनाची टीम ही आता सध्या जागेवर आहे. त्यांनीसुद्धा सॅम्पल कलेक्ट केले आहेत. आणि एक विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यात सुद्धा शेजारी अशाच प्रकारची घटना घडली आहे. त्यामुळे या 2 घटनांचा काही संबंध आहे का याची सुद्धा आपण तपासणी करत आहोत.
लोहा तालुक्यातील सावरगाव कोष्टेवाडीत संत बाळूमामा सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमातील भक्तांना विषबाधा झाल्यानंतर नांदेड येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। त्या ठिकाणी त्यांचे उपचार सुरू आहेत। आज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड येथील शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन रुग्णांची भेट घेतली व यासंबंधी प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या आहेत याची देखील माहिती त्यांनी घेतली आहे। बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस। कोट सूट, शेरवानी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज। कृष्णा मेंस एथनिक वेयर, नंगा पुतला चौक, गांधी बाग, नागपुर। मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे। बुलढाणा जिल्हा परिषदेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे हे 1 फेब्रुवारी पासून रुजू झाले आहेत। अनुशासनाबद्धता आणि कर्तव्यनिष्ठतेचा परिचय येईल। मन राजा मन प्रजा असे वागणाऱ्या लेट लतीफ कर्मचाऱ्यांना IAS विशाल नरवडे यांनी दणका दिल्याचे दिसून येत आहे। रुजू झाल्यापासून सकाळी 9:50 जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीचे चॅनल गेट बंद करण्यात येतं। त्यामुळे लेट लतीफ अधिकारी व कर्मचारी बाहेरच अडकले आहेत। 3 वेळा लेट अधिकारी कर्मचारी आले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती नवीन CEO विशाल नरवडेंनी दिली आहे। थोडक्यात सांगायचं, जिल्हा परिषद बुलढाणा येथे लागू होणारा प्रत्येक नियम हा माझ्यापासून सुरुवात होणार आहे आणि मी स्वतःच 9:45 जी शासकीय वेळ आहे येण्याची आणि जाण्याची 6:15 नंतर ही फॉलो करणार आहे आणि करत आहे। त्यामुळे ही बेसिक गोष्ट आहे, कारण की शनिवार रविवार हे 2 दिवस सुट्टीचे आहेत, शासकीय सुट्टी आहे। त्यामुळे उरलेले 5 दिवस हे संपूर्णपणे त्या वेळेमध्ये शासकीय जबाबदारी आहे प्रत्येक अधिकारीपासून कर्मचाऱ्यापर्यंत। तर त्यासाठीच आपण इथे छोटासा प्रयत्न केलेला आहे की जे लेट येणार आहेत त्यांना आपण रिअलाइज करणार आहोत एवढा हप्ताभर। तरीसुद्धा पुढच्या हप्त्यापासून जे लेट येतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल। नियम असा म्हणतो की 3 वेळेस जास्त लेट झालं तर त्यांची एक रजा कमी करण्यात येईल आणि वारंवार जर लेट असेल तर त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशासकीय कारवाई करण्यात येईल। कारण जे वेळेवर येतात चांगलं काम करतात आणि जे वेळेवर येत नाही चांगलं काम करणार नाही, त्यामध्ये फरक असायलाच हवा आणि तो फरक ठेवणं ही या खुर्चीची, या अधिकाऱ्याची जबाबदारी म्हणून मी ते छोटासा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे। उजनी पाणी, पिण्याचे पाणी, शेतकरी जनावरांना पाणी सर्व समस्या आहेत। जिल्ह्यात दुर्दैवाने यावर्षी पाऊस कमी झाला आहे। उजनी धरणातील पाणीसाठा हा मायनसमध्ये जाण्याची शक्यता वाटते। उजनी धरणापासून अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुका हा शेवट आहे। मात्र तरीही या 2 तालुक्यांना पाणी मिळत नाही। आमच्या दोन्ही तालुक्यांना पाणी मिळाले पाहिजे। जे अतिरिक्त पाणी वापरतात त्यांना सांगणं आणि विनंती आहे की पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा अशी माहिती भाजपा आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। मला असं वाटतं की सध्या उजनी पाणी, सोलापूर शहर, पिण्याचं पाणी, शेतकऱ्याच्या जनावराला पाणी, ग्रामीण भागात पिण्याचं पाणी, ह्या सगळ्या समस्या आहेत। यावर्षी दुर्भाग्यानं पाऊस काळ कमी झालेला आहे। उजनी धरण मायनसमध्ये जाण्याची शक्यता आहे। आजही पाणी चालू असताना, आम्ही शेवटला असताना, दक्षिण आणि अक्कलकोट हा उजनी धरणापासून शेवट असताना सुद्धा अजूनही आपल्याला पाणी मिळत नाही। मी सातत्यानं आग्रह करतो आहे की ह्यांनासुद्धा पाणी मिळालं पाहिजे। याचबरोबर ज्यांनी अतिरिक्त पाणी वापरत आहेत त्यांना माझं या निमित्ताने विनंती आहे, अतिरिक्त पाणी न वापरता आहे ते पाणी वापरावं। भविष्यकाळामध्ये पाण्याचा वापर हा अत्यंत काटकसरीनं करावा। जूनपर्यंत आपण जर अत्यंत काटकसरीने पाण्याचा वापर केला तर ह्याच्यातून नक्की मार्ग निघेल, कुणाचा त्रास होणार नाही।
आणि सर्वांनी एकसंघ होऊन ह्याच्यावरती चर्चा करून मार्ग काढावा लागणार आहे. बापू उपमुख्यमंत्री होते विजयसिंह मोहिते पाटील, अशीच परिस्थिती होती, पण त्या काळातही त्यांनी 10 TMC पाणी शेतीसाठी सोडलं होतं. अशा प्रकारचं काय नियोजन आहे का? आणि पुण्यातले जे काही धरणं आहेत त्यातून पाण्याची काय मागणी होणार आहे का? पाण्याची सर्व अभ्यास करून वरच्या धरणावरती किती पाणी आहे, कारण सर्वच ठिकाणी पाऊस कमी झालेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्याचा लवकरच DCM साहेब त्याची बैठक घेतील, वरच्या धरणावरती किती शिल्लक आहे बघतील. जर तसं असेल तर 100% ते मदत करतील आणि आपल्या उजनी धरणात पाणी सोडतील आणि आपल्याला शेतकऱ्याला सुद्धा प्यायला पाणी असेल, शेतीला पाणी असेल किंवा जनावरांची सुद्धा चाऱ्याचा विषय असतो, ते सगळेच विषय मिळतील असं वाटतं. नाही, अजित पवारही सांगितलं आहे की उजनीत पाणी सोडायला जे काही वरचे धरणं आहेत पुण्यातील त्या बाबतीत ते तयार नाही आहेत. मग त्या संदर्भात कशा प्रकारचं राज्य सरकारचं नियोजन असणार आहे? अजितदादा हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तिथल्या लोकांचा दबाव असतो की आमचं पाणी खाली सोडू नका, परंतु एकत्र बसल्यानंतर सामोपचाराने मार्ग नक्की निघत असतो. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना आंदोलनातील गुन्ह्यात मिळालेला जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला असून या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. आजच्या न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान माझ्यावर एकही चुकीचा गुन्हा दाखल नाही. सर्व गुन्हे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढताना आंदोलनातील आहे. मी शेतकरी कष्टकऱ्यांच्या आग्रहास्तव लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही सत्ताधारी नेत्यांच्या इशाऱ्यावर मला तुरुंगात टाकण्याचा घात घातला जात आहे. मला 1 काय 10 वर्ष तुरुंगात टाका, पण शेतकऱ्यांसाठी लढतच राहणार आणि ही कारवाई विद्यमान खासदारांच्या दबावाखाली पोलीस करत असल्याचा आरोप देखील रविकांत तुपकरांनी केला आहे. तर प्रसंगी तुरुंगात राहून निवडणूक लढणार असल्याची प्रतिक्रिया रविकांत तुपकरांनी दिली आहे. असं आहे की जेव्हापासून आम्ही लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आहे, गावागावात शेतकऱ्यांचा, तरुणांचा, शहरी लोकांचा प्रचंड पाठिंबा आम्हाला मिळतो आहे. त्यामुळं जे एक्झिस्टिंग खासदार आहेत ते आणि काही विद्यमान नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यांना वाटतंय की सगळ्या जनतेचा पाठिंबा यांच्या बाजूने चाललेला आहे आणि आमचं पारडं जड होत चालल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून असे कृत्य केलेले आहे. वास्तविक पाहता आमच्यावर जे काही गुन्हे दाखल आहेत, हे दाखल असलेले गुन्हे हे सत्याग्रहाचे, आंदोलनाचे आहेत. हे काही चोऱ्या, दरोडे, बलात्कार, आम्ही काही क्रिमिनल लोक नाही आहोत, लक्षात ठेवा. आणि या देशामध्ये न्याय मिळत नसेल तर सत्याग्रह करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. बाबासाहेबांच्या संविधानाने प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, न्याय मागण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळं सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भांडणं, कष्टकऱ्यांसाठी भांडणं, वंचितांसाठी भांडणं, हा जर गुन्हा असेल तर असे हजारो गुन्हे करायला आम्ही तयार आहोत. आज न्यायालयामध्ये मी दुपारी हजर होणार आहे. मान्य न्यायालयासमोर आमची बाजू आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत. न्यायालय जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील, त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही. तुरुंगात जायची वेळ आली तर तुरुंगातून लोकसभेची निवडणूक लढू, परंतु राजकीय मैदानात सुद्धा आम्ही उतरणार आणि रस्त्यावरची लढाई आम्ही ताकदीनं लढणार, असा आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी निर्धार केलेला आहे. कार्यकर्त्यांना काय आव्हान करा? हे कार्यकर्त्यांना मी सांगेल की खचून जाऊ नका. प्रस्थापितांच्या विरोधामध्ये जेव्हा जेव्हा आपण लढत असतो तेव्हा तेव्हा अशा पद्धतीनं दाबादाबी करण्याचा प्रयत्न होतो, खोट्या केसेस करण्याचा प्रयत्न होतो, आपलं मनोबल खचवण्याचा प्रयत्न होतो, आपल्याला डिप्रेस करण्याचा प्रयत्न होतो. पण अशा परिस्थितीमध्ये आपण लढलं पाहिजे, निधड्या छातीनं पुढे आलं पाहिजे, कारण आम्ही शेतकऱ्याची अवलाद आहोत. आम्ही कुणाच्या बापाला घाबरणार नाही आहोत. किती संकट आली तरी या संकटांवर मात करून निधड्या छातीनं छातीचा कोट करून आम्ही पुढे जाणार आहोत आणि गावगाड्यातील शेतकऱ्याची पोरं आता राजकीय परिवर्तनासाठी सज्ज झालेली आहे. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र TV 24. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना
तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार। ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824। आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आँखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 6785200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 3502300। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। आवर एड्रेस विनोबा नगर, खरबी रिंग रोड, नागपुर। आवर कॉन्टैक्ट 8668792352 9801980100।